आयुष्य सुरू असतं, कोणी असो किंवा नसो. कधी कधी वाटतं मी तरी आहे का? हा रस्ता कुठून चालू झाला आणि कुठे संपेल खरंच मला माहिती नाही. कारण मी जिथून निघालोय तिथला पत्ता कोणालाच माहिती नाही, अगदी माझ्या जवळच्यांना सुद्धा. जवळचे मला आई बाबा बहीण भाऊ ही कुठलीच नाती माहिती नाही. पण मला फक्त एकच नातं माहिती, ते म्हणजे आपुलकीचं. मला आजही आठवतंय, आमच्या अनाथ आश्रमात आमची काळजी घेणारे माझे काका आणि आमच्या सगळ्यांच्या जवळचा वाटणारा आमच्या अनाथ मुलांचा फॅमिली फोटो. पण तो एक दिवशी माझ्याकडून हरवला. आता माझ्याकडे फक्त ही फ्रेम आहे, त्याच्यातच कुटुंब शोधतोय माझं. जेव्हापासून मला माहिती आहे तेव्हापासून दिवस रात्र मला माझ्या एकटेपणाची जाणीव कधीच सोडून गेली नाहीये. आता मोठं झाल्यानंतर सुद्धा अगदी उत्तम रीतीने माझं काम चालू आहे. आयुष्यातले अडथळे खड्डे अगदी सोपे वाटतात मला. मी नक्की कुठल्या तरी एका शोधात आहे. शोध शोध आपुलकीचा, शोध प्रेमाचा आणि जवळीकतेचा. का कुणास ठाऊक हल्ली मित्रही कमी झालेत सगळे. पूर्वी असं वाटायचं की चाहुल चाहुल आपल्याला एक आभास देते का, की आधार देते? कोणीतरी आहे आपलं असं समजणं म्हणजे चाहुल का? नाही नाही, नक्कीच चाहुल आणि भास यात फरक आहे. असं झालं नसतं तर मी इथे आत्ताच्या परिस्थितीतून कसा बाहेर येऊ शकलो असतो. ही चांगली माणसं नक्कीच खरी आपली असली पाहिजे आणि त्यांना मी नक्की शोधलं पाहिजे. मला शोधलंच पाहिजे. आजपर्यंतच्या अनाथ आश्रमातल्या आयुष्यातलं मला कधी मी दुःखी राहिलोय असं वाटलंच नाही. आजही अगदी सुरळीत सुरू होतं माझं आयुष्य. अनाथ अनाथ म्हणजे नक्की तरी काय? मला वाटलं तरच मी अनाथ होऊ शकेल ना. मला जर या जगात येऊन कोणीही आपलंसं वाटलं आणि आणि त्यांनाही मी तेवढाच जवळचा वाटलो तर मी अनाथ कसा? दादा, इथे कुठे सीसीटीव्ही आहे का? दादा, काल इथे ऍक्सिडेंट झाला, तुम्ही बघितलं का? नाही सर, मला नाही माहिती. मला फुटेज बघता येतील का? नाही नाही, चालू नाही, ते बंद आहेत, ते बंद आहेत. हा, काल माझा ऍक्सिडेंट झाला होता. मला ते दोघं जण आले होते, ते कुठे आले?
आहे